येळकोट येळकोट अरे येळकोट येळकोट या तमाम महाराष्ट्राचं बहुजनांचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होऊन वंदन करून बहुजनांची आराध्य दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इत्यादी महामानवांना अभिवादन करून आजच्या या पंढरपूरच्या ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यास या ठिकाणी आपल्या संबोधित करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित तुम्हा आम्हा सगळ्यांचे नेते, एक ओबीसी योद्धा आदरणीय छगन भुजबळ साहेब, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या तरुणांचा आवाज, ज्याचा सगळीकडे आवाज एकच छंद आणि गोपीचंद आपण ऐकला असेल, असे गोपीचंद पडळकर, वंजारी समाजाचा बुलंद आवाज, ज्याने तुम्हा आम्हाला काही काळजी करू नका, आमच्या हातात पण कोयता आहे, हे ज्यांनी बोलण्याचं धाडस केलं असे आमचे मित्र प्राध्यापक टी.पी. मुंडे सर, मुस्लिम समाजाचा, मुस्लिम ओबीसी समाजाचा बुलंद आवाज शब्बीर अन्सारीजी, महादेव जानकरजी, गणपताबा देशमुखांचे नातू भावी आमदार बाबासाहेब देशमुख, या ठिकाणी जे कुणबी दाखले, मराठा समाज कुणबी पाहिजे, कुणबी दाखले पाहिजे, जो खरा कुणबी आहे, कुणबी समाज कोकणातला, त्या कुणबी समाजाचे नेते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. आदरणीय चंद्रकांत बावकर साहेब, जर आपण उठून नमस्कार करून, हे खरे कुणबी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. या ठिकाणी मुंबईला ज्या समाजाचा वेढा पडलेला आहे, तो आगरी कोळी समाज, तो सुद्धा, त्यांचे सुद्धा प्रतिनिधी आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आदरणीय जे.डी. तांडेल साहेब, या ठिकाणी आगरी कोळी समाजाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि ज्या समाजाचं नाव काढलं तरी सुद्धा थरकाप उडतो असा समाज जो रामोशी समाज आहे, त्यांचे सुद्धा नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी मागच्या सभेमध्ये भुजबळ साहेबांना काय भेट दिली तर तलवार, आपलं काय दिली, कुणाला दिली ना, परशी दिली, परशी, रामोशाची परशी जी आहे ती भुजबळ साहेबांनी दिली आहे. त्यामुळे आपल्याकडे आता कोयता आहे, आता आपल्याकडे परशी आहे, आता धनगरांची काठी सुद्धा आपल्या हाताकडे आहे. त्यामुळे काही काळजी करायची आवश्यकता नाही. हे मराठा समाजाचं आक्रमण जे आहे ते आम्ही व्यासपीठावरील ही मंडळी जी आहेत, ही मंडळी एकत्र झाली तर हे मराठा समाजाचं हे जे आंदोलन सुरू आहे, हे आक्रमण सुरू आहे, हे सहजरित्या आम्ही अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय राहणार नाही. या मुंबईला तुम्ही, म्हणे मुंबईला यायचंय का, कसं यायचंय, 10 लाख गाड्या घेऊन यायचं, 10 लाख गाड्याचं डिझेल पेट्रोल आम्ही आता गाडीत, बावकर साहेब आम्ही कॅल्क्युलेट करतो, त्याची त्या पेट्रोल डिझेलचं बिल 10,000 कोटी रुपये होते. माझं गणित चुकलं होतं, मी 100 कोटी सांगितलं. 10 लाख गाड्या, 3 कोटी समाज, दोनशे जेसीबी फुलं उधळायला आणि सभेवरती फुलं टाकायला हेलिकॉप्टर असला गरीब समाज, असा एक गरीब समाज मुंबईला येत आहे. अरे बाबा, पांडुरंगाला मी साकडा घालतो की अशी गरिबी आम्हाला पण येऊ दे. गरिबी मराठा समाज, अरे कुणी आणली तुमच्यावर गरिबी?
या बसलेल्या ओबीसीने, या बसलेल्या धनगर समाज बांधवांनी, का घिसाड्यानी, का रामोशानी कुणी आणली तुमच्यावरती? अरे तुमचेच भाऊबंद आहे. 75 वर्षे नागासारखे बसलेले आहेत सत्तेवरती, त्यांनीच तुम्हाला गरीब आणली ना. अहो मी जतमध्ये आमदार होतो भुजबळ साहेब, 2 वर्षात पाणी आणलं आणि पहिली गरिबी मराठा समाजाची घालवली, नंतर धनगरांची, नंतर बाकीच्यांची. पण मी या मराठा समाजाची गरिबी घालवू शकतो एका मतदारसंघातली. मग 75 वर्षी सत्ता तुमचे मुख्यमंत्री, तुमचे मंत्री, तुमचे सगळे जाणते राजे वगैरे सगळे तुमचे, शेती मंत्री तुमचे. मग म्हणजे तुम्हाला आत्महत्या करायला कोणी लावल्या? आम्ही लावल्या काय? नाही, फक्त जतचाच होणार नाहीये, 160 होणार आहेत ना. म्हणाले भुजबळ साहेब कसे निवडून येतात आम्ही बघतो. आमची 1 लाख 1.25 लाख मतं मराठ्यांची आहेत आणि भुजबळ साहेब आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही, भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणलं बघूया एकदाच म्हणाला. एक भुजबळ पाडला, 160 मराठे पाडू. पण हे माझं वाक्य लई लागलंय गड्यांना. फोन करते ती आमचं नाव तुमच्या यादीत आहे का म्हणून. आता इथं सोलापूरमध्ये 1-2 सोडले भुजबळ साहेब, सगळे मराठे, खासदार मराठे, आमदार मराठे, जिल्हा परिषद आमकं टमकं सगळं. आता हे चालणार नाही. आता हे चालवायचं का? आता आमदार बी आपला आणि खासदार बनवण्याचा आपलाच करायचा ना. या पुढचा माड्याचा खासदार हा ओबीसीचाच जाणार. जीवाचं रान करा. ती काय म्हणतात ना गाणं, मग असे म्हणलं काठीने घोंगडे घेऊ त्याने मला मुंबईला येऊ दे का. मी थोडीशी सुधार करतो त्यामध्ये, काठीने घोंगडं घेऊ द्या की र, आणि मला बी लोकसभेत जाऊ द्या की र. कळला का तुम्हाला? खासदार पाठवायचंय, काठीने घोंगडं घेऊन पाठवायचं आपल्याला, बरोबर ना. तर अशा प्रकारे आता हा ओबीसीचा एल्गा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. काय म्हणणं आमचं आहे, आम्ही कशासाठी आम्ही हे सगळं करायला लागलोय. तर या ठिकाणी मराठा समाजाने आम्हाला आता ओबीसीतच आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसीतच पाहिजे, आम्हाला ओबीसीतच पाहिजे. का रे बाबांनो, तुमचं आहे ना. आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण आहे का नाही, तर ते आहे. कुठलं आहे तर ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे. त्यामध्ये 10% 8.5% तुम्ही घेतलं. तुम्हाला हॉस्टेल मिळाले, तुम्हाला 5,500 कोटी निधी मिळाला, 70,000 पोरांना 15 लाख बिनव्याजी कर्ज मिळालं, सगळं मिळालं. तरी सुद्धा समाधान नाही. नाही म्हणले कुठल्याही पैसे मुंबईत येणारच आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणारच नाही. आम्ही म्हणलं या आधी आमचा नंबर तिथं आहे, मुंबई आमची आहे, तिथं 50 लाख ओबीसी आहेत, सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये सगळे आमचे भटके मुक्त आहेत. आणि त्यांनी एक दिवस रजा काढली तर मुंबई सगळी पॅक करण्याची ताकद जी आहे ती या ओबीसी मध्ये आहे, ते मुंबईतल्या ओबीसी मध्ये आहे. म्हणून इकडं मराठा समाजाने आंदोलन डिक्लेअर केलं. ताबडतोब आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेतली. नाही म्हणले अण्णा 20 तारखेला आपलंही आंदोलन महाराष्ट्रात सुरू झालं पाहिजे. एकीकडे मराठ्यांचं आंदोलन आणि दुसरीकडे ओबीसीचं आंदोलन सुरू असलं पाहिजे. काय म्हणणं, काय मागणी आपली? आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. शासन म्हणतं आम्ही तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, आम्ही तुम्हाला लेखी दिलेलं आहे. शेर कभी बुडा नहीं होता है, माहित आहे ना आपल्याला. हा, त्यामुळं काही काळजी करू नका. आम्ही सगळे मिळून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या एका कणाला सुद्धा धक्का आम्ही लावू देणार नाही असा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आता लोकसभा आलेली आहे, जवळच आलेली आहे. सगळ्यांनी हुशार व्हा. आपली माणसं आपल्याला लोकसभेत पाठवायची आहेत, त्यानंतर आपली विधानसभा येत आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपले ओबीसी जे बांधव जे आहेत, जे तिन्ही माळी साडी कोष्टी कुमार धनगर वडार
या सगळ्या समाजाची माणसं आपल्याला आता विधानसभेत पाठवायची आहे. विधानसभा आपल्याला ताब्यात घ्यायची आहे. मंत्रालय सुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायची आहे. मागच्या एका सभेमध्ये आमचं मंत्रिमंडळाचं वाटप पण झालेलं आहे. भुजबळ साहेब मुख्यमंत्री, मुंडे साहेबांनी वाटप केलं. टीपी मुंडे साहेब म्हणजे अण्णा तुम्ही उपमुख्यमंत्री आणि ते गृहमंत्री म्हणे आमचं वाटप झालेलं आहे. पडेल का तुमचं पण होणार आहे वाटप. आता तुमचा पण नंबर आता आहे, लागणार आहे, काय काळजी करू नका. पण ह्यासाठी 24 उघडावे लागणार आहे. पूर्ण तयारीनिशी आपल्याला हा संघर्ष आपल्याला करायचा आहे. मी आज वापगावला गेलो होतो. आज आपले छत्रपती या ठिकाणी आपले होळकर, यशवंत होळकरांची आज जयंती आहे. त्याच्या शुभेच्छा तुम्हाला देतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी सभेला आलेलो आहे. आणि हे रणशिंग 24 जे आहे ते आपण या ठिकाणी फुंकलेला आहे. आता सामना जो आहे तो 24ला हा रणसंग्राम जो आहे तो ओबीसीचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी 160 ओबीसी जे आहेत ते विधानसभेत जाणार आहेत. आपले मंत्री त्या ठिकाणी असणार आहेत. सत्ता आपला असणार आहे. आणि आपला GR सुद्धा जो आहे तो आपणच काढायचा आहे, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आपल्याला जाता जाता विनंती करतो की ज्या वेळी जी आंदोलन आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्यामध्ये आपण सहभागी व्हा. या ठिकाणी मुंबईचं आंदोलन सुद्धा आम्ही 20 तारखेला घेतलेलं आहे. त्या ठिकाणी आमचे लक्ष्मण गायकवाड जे आज या ठिकाणी नाही आहेत, पण त्यांनी सांगितले अण्णा काय काळजी करू नका, 2000 गाडवं त्यांनी तयारी केली. 2000 गाडवं मुंबईला यायला. आता डुकर कोल्हे भटके वक्त म्हणतात की आम्ही डुकर बी घेऊन येतोय, कोण म्हणता आम्ही नंदीबैल घेऊन येतोय. त्यामुळं आपला लढा जो आहे आपला सुरू राहणार आहे. आणि तो लढा जो आहे सुरू करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी आपण आम्हा सगळ्यांच्या पाठीमागं आपण उभा राहावा. पुन्हा एकदा आपल्याला आश्वासित करतो की या जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा शब्द या पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीत आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. यानंतर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.